श्वासापर्यंत साथ देते ती पत्नी, जिला मनातील गुपित गोष्टी सांगतो ती मैत्रीण, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला. पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे. खरं तर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे. नमस्कार, मी माहिरा इनामदार. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल सुपात. तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी आपण 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो. हा दिवस 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीला सन्मान देण्यासाठी जगभर साजरा केला जातो. हसतमुखाने गीत ही आले आजूया तुमच्या पुढे, हसतमुखाने गीत ही आले आजूया तुमच्या पुढे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या इथे उतरली माता रायगडाची माची, या इथे उतरली माता रायगडाची माची, बांधुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची, बांधुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची. हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. आज महिला दिन संपूर्ण जगभरात महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्या जातात, स्टेटसवर फोटो ठेवले जातात. परंतु स्त्रियांचे महत्त्व फक्त एका दिवसापुरतेच मर्यादित आहे का? प्रत्येक दिवस स्त्रियांचा का असू शकत नाही? बैलपोळ्याला ज्याप्रमाणे वर्षभर दावणीला बांधलेल्या बैलाची एक दिवस मिरवणूक काढून त्याला गोडधोड खायला दिले जाते, पुन्हा वर्षभर दावणीला बांधायला मोकळेच. अशी तर आपल्या स्त्रियांची अवस्था होत नाही ना. यावर गंभीर विचार करायला हवा. स्त्री म्हणजे काय? तर स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं. स्त्री सुद्धा एक मनुष्यच असते. तिला पण तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते, डावसली तर वाघीण असते. तुडविली तर नागिन असते, डावसली तर वाघीण असते. तहानाबाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. तहानाबाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. आणि बरं का, तिच्याच गर्भात भविष्याची बीज असते. तिच्याच गर्भात भविष्याची बीज असते. स्त्री एक शक्ती असते. स्त्रीमध्ये अफाट शक्ती असते असे आपण म्हणतो. परंतु तिला स्वतःचे रक्षण करण्यासाठी वडील, भाऊ, नवरा, मुलगा यांची गरज का भासते? ती स्वतःचे रक्षण स्वतः का करू शकत नाही? त्याला एकच कारण. तिच्या मनात लहानपासूनच बिंबवले जाते की तू मुलगी आहेस, बाहेर नको जाऊस, हे काम नको करूस, बाहेर जायचे असल्यास दादाला सोबत घेऊन जा. आणि खेळ खेळतानाही आपण आधी मुलींना भांडी घेऊन देतो. जर त्यापेक्षा आपण लहानपणापासूनच कराटे, कुस्ती, बॉक्सिंग यासारखे खेळ शिकविले तर स्त्री आपले रक्षण स्वतः करू शकेल. तिला कोणत्याही पुरुषाची मदत लागणार नाही. स्त्री सगळे दुःख पचू शकते, सगळे वार पटवून लावू शकते. स्त्री सगळे दुःख पचू शकते, सगळे वार पटवून लावू शकते. पण ती तिच्या आत्मसन्मानावर झालेला वार ती कधीच पचवू शकत नाही. तिच्या आत्मसन्मानावर झालेला वार ती कधीच पचवू शकत नाही. अवघ्या कुटुंबाचा तू आभार, अवघ्या कुटुंबाचा तू आभार, त्यातच सामावलेला तुझा जग. हा एक तरी दिवस तू फक्त स्वतःसाठी जगून बघ. हा एक तरी दिवस तू फक्त स्वतःसाठी जगून बघ. सर्व महिला भगिनींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.